शेतकऱ्यांच्या मदतीवरून आता विरोधकांनी चांगलीच टीका केली। पाहणीपूर्वी भरपाई देणारं पहिलं सरकार आहे। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे। विरोधकांच्या टीकेनंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर पलटवार करत त्यांच्या टीकेला उत्तर दिलंय। शेतकरी ज्यावेळेस आपला दुखी आहे अशा काळामध्ये निव्वळ राजकारण करायचं हे योग्य नाही आहे। कधीतरी त्यांनी आरशात पाहिलं पाहिजे। त्यांच्याही काळात वेगवेगळ्या वेळी अशा प्रकारची आपत्ती आल्यानंतर ते कसे वागले, त्यांनी काय केलं हे त्यांनी बघितलं पाहिजे। सरकारने जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांकरता करता येईल ते केलं पाहिजे। सरकारच्या काही मर्यादा असतात, त्या मर्यादेच्या किती बाहेर जाता येईल तेवढं बाहेरही गेलं पाहिजे, ते जाण्याचा प्रयत्न आम्ही करू। सर, मोठ्या प्रमाणात गारपीटचे बरेचसे जे शेती वगैरे गारपीट तर त्याचे दरवाजे उघडले गेले नाही, टेक्निकल प्रॉब्लेम आला, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात गेलेलं आहे, नुकसान झालंय शेतकऱ्यांचं। ह्या टेक्निकल विषयावर म्हणजे काय झालंय की आता खूप काही पॅरेजेस खूप जुने झालेले आहेत, त्यामुळे त्याची जी सिस्टीम्स आहेत त्या नीट ऑपरेट होत नाही। त्यामुळे आता याचा एक रिनोव्हेशनचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ, तो नव्याने तयार करू आणि अशा प्रकारच्या बॅरेजेसमध्ये आता नवीन पद्धतीचे दरवाजे हे आता तयार झालेले आहेत, जे अधिक एफिशियंट आहेत, तर त्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ। सर, हे म्हटलं जातं की मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त होता, त्यामुळे इथं जर खूप पाऊस किंवा खूप पाणी आलं तर पूर परिस्थिती सांभाळण्याची यंत्रणाच कधी निर्माण झाली नाही आणि त्याचाही फटका बसतोय। ते हे खरं आहे, म्हणजे इथे पूर तसा फारसा कोणाला माहिती नाही, पण यावेळेस तो पूर आलेला आहे। पण त्याहीपेक्षा कुठलेही म्हणजे जिथे पूर येतो तिथेही इतका जर पाऊस एकत्रित आला तर त्यावेळी धरणाचं पाणी सुटतं, प्री कॅचमेंटमध्ये जो पाऊस पडतो त्याचं पाणी, त्यामुळे ते हँडल करणं कठीण आहे। म्हणूनच वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणजे हा दुर्दैवाने पूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसतोय, म्हणजे आज भारताच्या अन्य राज्यात तो आपल्याला दिसतो। त्यामुळे गांभीर्यानेच याच्याकडे बघावं लागेल आपल्याला। क्लायमेट रेझिलियंट अशा प्रकारचं म्हणजे वातावरणातल्या बदलामुळे जो परिणाम होतोय तो कसा आपल्याला ॲब्झॉर्ब करता येईल अशा प्रकारे पीक पद्धती देखील पुढच्या काळामध्ये तयार करावी लागेल। ज्यांच्या जमिनीत खरडून गेल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।